नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर ती माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजून जाईल की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. मित्रांनो, रेल्वेच्या सध्या 2 भरती चालू आहेत, एक 12च्या बेसवर आणि एक ग्रॅज्युएशनच्या बेसवर. पण या दोन्ही भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्या एकाच रजिस्ट्रेशनमधून तुम्ही दोन्ही फॉर्म भरू शकता. ओके, तुम्हाला जर 12वीचा भरायचा असेल तर 12वीच्या बेसवर भरा, तुम्हाला ग्रॅज्युएशनचा भरायचा असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसवर भरा. ओके, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं गुगल ब्राउझर ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे rrbapply.gov.in. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, क्रिएट ॲन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकता. पण तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्ही क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी ओके करा. पुढे कंट्री ऑफ नॅशनॅलिटी, या ठिकाणी इंडिया ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला तुमचं फुल नेम टाकायचं आहे. जे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर ते नाव आहे मित्रांनो, स्पेलिंग वगैरे तर सेम या ठिकाणी तुम्हाला ते नाव टाकायचं आहे. पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला परत तुमचं नाव टाकायचं आहे. पुढे तुम्हाला हॅव यू चेंज युअर नेम, या ठिकाणी जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुमच्या नावात बदल झाला नसेल तर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. मित्रांनो, जर जे फिमेल कॅन्डिडेट असतील आणि लग्नानंतर त्यांच्या नावात जर बदल झाला असेल तर त्यांनी या ठिकाणी येस हा ऑप्शन सिलेक्ट करा. तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर तुमच्याकडे गॅजेट असणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे एक लीगल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट वगैरे. ओके, आय अंडरस्टँड अँड ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुमच्या नावात जो बदल झाला आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे न्यू चेंज नेम या ऑप्शनमध्ये. आणि पुढे परत रिटाईप न्यू चेंज नेम, या ठिकाणी परत तुमचं नाव टाका, म्हणजे ते कन्फर्म होऊन जाईल. आणि जर तुमच्या नावात बदल झाला नसेल, तुमचे डॉक्युमेंट जर वडिलांच्याच नावाने असतील तर या ठिकाणी तुम्हाला नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. नंतर परत तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, म्हणजे ती कन्फर्म होऊन जाईल. पुढे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. पुढे परत तुमचं जेंडर सिलेक्ट करा, ते कन्फर्म होऊन जाईल. नंतर तुमच्या फादरचं नाव टाकायचं या ठिकाणी. फादर नेम टाकल्यानंतर तुम्हाला परत फादर नेम टाकायचं आहे, कन्फर्म होऊन जाईल. पुढे तुम्हाला तुमचं मदर नेम टाकायचं आहे. पुढे परत मदर नेम टाका, कन्फर्म होऊन जाईल. पुढे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. या ठिकाणी त्यांनी 2 ऑप्शन दिलेले आहेत, व्हेरीफाय युजिंग आधार आणि आय डू नॉट हॅव आधार कार्ड. आय होप मित्रांनो सगळ्यांकडे आधार कार्ड असेल. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर आय डू नॉट हॅव आधार कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करा. या ठिकाणी आय डू नॉट हॅव आधार कार्ड, या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आय डी असे त्यांनी या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत. पण मित्रांनो, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तुम्हाला आधार कार्डनेच व्हेरिफिकेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. असा इंटरफेस येईल. या ठिकाणी बघा मित्रांनो, माय आधार डिटेल्स आर सेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरची माहिती जर सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे चेकबॉक्सवरती. जर तुमची माहिती सेम नसेल तर तुम्हाला या ठिकाणी टाईप करून माहिती भरायची आहे. मित्रांनो, टाईप करून माहिती भरल्यानंतर तुम्हाला या खाली जो चेकबॉक्स या ठिकाणी टिक करा, नंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जर तुमचं आधी आडनाव असेल आणि आधार कार्डवरती जर तुमचं नाव असेल आधी, तर या ठिकाणी माहिती व्हेरीफाय होणार नाही. ओके, तर तुम्ही या ठिकाणी टिक करू नका. ओके मित्रांनो, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरची माहिती आणि तुमच्या आधार कार्डची माहिती जर सेम असेल तरच या ठिकाणी तुम्हाला टिक करा, नाहीतर या ठिकाणी टिक करू नका. या ठिकाणी टाईप करून तुमची माहिती भरा. ओके, व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा आधार व्हेरीफाय होऊन जाईल. पुढे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. नंतर जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मेलला OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला परत जनरेट मोबाईल OTP या ठिकाणी क्लिक करायचा आहे. नंतर तुम्हाला मोबाईलला एक SMS येईल OTP म्हणून, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर पुढे तुम्हाला तुमचं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्डमध्ये मित्रांनो तुम्हाला कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर टाकायचे आहेत. पुढे कन्फर्म पासवर्ड, तोच पासवर्ड तुम्हाला पुढे टाकायचा आहे. नंतर खालच्या बॉक्समध्ये कॅप्चा टाकून तुम्हाला प्रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर तुमची सर्व माहिती येईल. या ठिकाणी तुमची माहितीची एकदा चेक करून घ्या, बरोबर आहे का. खाली जो
चेकबॉक्स दिले तुम्हाला त्याच्यावर टिक करायचं आहे आणि क्रिएट अन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमची माहिती चुकलेली असेल तर तुम्हाला एडिट हा ऑप्शन दिलेला आहे. एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची माहिती तुम्ही बदलू शकता. ओके, त्या ठिकाणी क्रिएट अन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, अकाउंट कसं क्रिएट करायचं आपण ती प्रोसेस बघितलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर किंवा मेल आय डी टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. सर्व माहिती भरून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्हाला रेल्वेच्या ज्या भरत्या चालू आहेत मित्रांनो, तर त्या भरती तुम्हाला सर्व दिसतील या ठिकाणी. मित्रांनो, आपल्याला ज्या भरतीसाठी अप्लाय करायचं आहे तर ती 12वीच्या बेसवर जी भरती निघालेली आहे तर त्या भरतीसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर ती 2 नंबरला तुम्हाला दिसत असेल, अंडर ग्रॅज्युएट पोस्ट. ओके, तर या भरतीसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. तुम्हाला खाली जी भरती दिसते मित्रांनो, तर ही भरती ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी पण अप्लाय करू शकता. ओके, तर आता आपण बघूया की 12वीच्या बेसवर जी भरती निघालेली आहे त्यासाठी अप्लाय कसं करायचं. तर सगळ्यात आधी तुम्हाला RRB सिलेक्ट करायची या ठिकाणी. तर तुम्हाला ज्या RRBसाठी अप्लाय करायचं ते RRB या ठिकाणी सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला चेकबॉक्स दिसतो या ठिकाणी टिक करा. नंतर पुढे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी क्लोज करा. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती दिसेल, जे आपण अकाउंट क्रिएट करताना माहिती भरली होती तर ती माहिती या ठिकाणी येऊन जाईल. खाली स्क्रोल करा वेबसाईटला. पुढे मॅरिटल स्टेटस, या ठिकाणी तुम्ही अनमॅरिड आहात का मॅरिड आहात ऑप्शन सिलेक्ट करा. रिजन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. पुढे तुमचे मदर टंग कोणते आहे तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. पुढे चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन, तुम्हाला पेपर देण्यासाठी तुम्ही जेव्हा पेपर द्याल तर तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये पेपर पाहिजे तर तो ऑप्शन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. पुढे परमनंट विजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, जर तुमच्या बॉडीवरती काही जन्म खूण असेल, तीळ वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकून द्या. जर नसेल तर नो मार्क या ठिकाणी तुम्ही टाईप करून द्या. पुढे कम्युनिटी डिटेल्स, तर कम्युनिटीमध्ये मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी नीट लक्ष द्या मित्रांनो, तुम्ही जर अनरिझर्व या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स भरायची गरज पडणार नाही. ओके, जर तुम्ही SC किंवा ST या कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स भरावं लागेल मित्रांनो. या ठिकाणी आय अंडरस्टँड अँड अग्री या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ट्राईबचं नाव टाकायचं आहे. पुढे तुमचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पुढे इश्यूइंग ऑथॉरिटी, ते तुम्ही कोणाकडून इश्यू केले ते या ठिकाणी टाकायचं आहे. पुढे इश्यूइंग ऑथॉरिटी टाकायचं आहे. पुढे तुम्ही कधी इश्यू केली ती डेट टाकायची या ठिकाणी. पुढे तुम्हाला विचारले की डू यू विश टू अवेल फ्री ट्रॅव्हल पास फॉर द एक्झाम. मित्रांनो, तुम्ही एक्झामसाठी जाल तेव्हा तुम्हाला रेल्वेचा फ्री पास देण्यात येईल. तर तुम्ही या ठिकाणी येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हे फक्त रिझर्व कॅटेगरीसाठी आहे, SC आणि ST साठी. ओके, तुम्हाला तुमचं नियरेस्ट रेल्वे स्टेशन टाकायचं आहे. नंतर पुढे तुम्हाला तुमचं अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट करा. पुढे तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाका. पुढे तुमचं विलेज किंवा सिटीचं नाव टाका. या ठिकाणी तुमचा पिनकोड टाका. जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या खाली चेकबॉक्सवर तुम्हाला टिक करायचं आहे आणि पुढे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे बघा मित्रांनो, आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन, या ठिकाणी जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी येस करा, नाहीतर नो करा. पुढे तुम्हाला डिसेबिलिटीबद्दल विचारलेलं आहे त्यांनी. जर तुम्ही डिसेबिलिटी जर तुमची असेल तर या ठिकाणी येस करा, नाहीतर नो करा. जर तुम्ही डिसेबिलिटी या कॅटेगरीमध्ये असाल तर डिसेबिलिटी कॅटेगरी या तुम्हाला निवडायची आहे. नंतर पुढे सब डिसेबिलिटी कॅटेगरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्या सर्टिफिकेटवरती माहिती आहे तर ती माहिती बघून या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. जर तुम्ही डिसेबिलिटी नसाल तर या ठिकाणी नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे स्क्राईब डिटेल्समध्ये बघा मित्रांनो, डू यू नीड अ स्क्राईब इफ युअर रायटिंग एबिलिटी इज अफेक्टेड. जर तुम्हाला रायटरची गरज असेल तर या ठिकाणी येस हा ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्हाला रायटरची गरज नसेल तर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे ABC सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल, जर तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, आणि जर नसेल तर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे आर यू ॲन एम्प्लॉई ऑफ इंडियन रेल्वे, जर असेल तर येस करा, नाहीतर नो करा.
पुढे नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट, जर तुम्ही कुठे जॉब करत असाल सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती टाकायची आहे. आणि जर नसेल तर नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स द्यायचे मित्रांनो. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, जे बँक पासबुकातील नाव असेल तसं टाकायचं मित्रांनो. पुढे तुमचा अकाउंट नंबर टाका. पुढे परत तुमचा अकाउंट नंबर टाका, कन्फर्म होऊन जाईल तो. पुढे तुम्हाला तुमचा IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव ऑटोमॅटिक येईल. ओके. आणि हे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. माहिती सेव्ह होऊन जाईल आणि पुढे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, बँक अकाउंट तुमचंच टाका या ठिकाणी, कारण की एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला फी जी आहे ती परत भेटणार आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 250 रुपये परत भेटणार आहेत. जर तुम्ही ओपन किंवा OBC कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 400 रुपये परत रिफंड होणार आहेत. ओके. या ठिकाणी तुमचं बँक डिटेल्स टाकायचे आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला आता क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे मित्रांनो. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमची मॅट्रिक्युलेशन डिटेल्स भरायचे आहे. तर तुम्ही मॅट्रिक्युलेशन कोणत्या स्टेटमधून कंप्लीट केलं आहे त्या ठिकाणी स्टेट निवडा. पुढे तुमचा डिस्ट्रिक्ट निवडा, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कंप्लीट केलं आहे मॅट्रिक्युलेशन. ओके. पुढे तुमच्या बोर्डचं नाव टाका. बोर्डचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ रिझल्ट डिक्लेरेशन, पासिंग डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. नंतर तुमचा रोल नंबर टाका. रोल नंबर टाकल्यानंतर तुमचं जे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 500 KB पर्यंत PDF फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचं आहे मित्रांनो. 500 KB पेक्षा जास्त साईज डॉक्युमेंटची असं नाही. ओके. तुम्हाला 500 KBच्या आतच डॉक्युमेंटची साईज करायची आहे आणि PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. नंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचे मॅट्रिक्युलेशन डिटेल्स ॲड होऊन जाईल. पुढे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला परत 12th और इक्विवॅलंट ऑप्शन निवडायचा आहे. जर तुमचं मित्रांनो 12th झाले नसेल तर तुम्हाला इक्विवॅलंट जी तुमची डिग्री किंवा डिप्लोमा झाला असेल तुम्ही निवडू शकता. ओके. त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे डिसिप्लिनमध्ये 12th ऑप्शन निवडा. तुम्ही कोणत्या स्टेटमधून कंप्लीट केला आहे ते स्टेट निवडा. पुढे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून कंप्लीट केला आहे तर डिस्ट्रिक्ट निवडा. पुढे तुमच्या बोर्डचं नाव टाका. नंतर तुमचं रिझल्टची डेट, डिक्लेरेशन डेट टाका या ठिकाणी. हॅलो. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे त्यांनी की डू यू हॅव टायपिंग प्रोफिशियन्सी इन इंग्लिश, हिंदी ऑन कॅम्प्युटर. तर तुम्हाला टायपिंग येत असेल मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट लागेल किंवा नाही लागणार तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं नाही मित्रांनो की टायपिंग सर्टिफिकेट लागेलच असं. त्यांनी फक्त एवढं विचारलं की तुम्हाला टायपिंग येते का नाही. ओके. त्या ठिकाणी तुम्ही येस ऑप्शन सिलेक्ट करा. तर तुम्हाला टायपिंग पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर. जर तुम्हाला टायपिंग पोस्टसाठी अप्लाय करायचं नसेल तुम्ही नो ऑप्शन सिलेक्ट करा. आणि खाली तुम्हाला तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. पर्सेंटेज टाकल्यानंतर तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन म्हणजे मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही बॅचलर डिग्री ऑप्शन निवडून तुम्ही ग्रॅज्युएशन डिटेल्ससुद्धा भरू शकता. ओके. जर तुमची 12वी झाली असेल तुम्हाला 12वीच्या बेसवरतीच एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही आता पुढे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. आता मित्रांनो या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तुमची साईन अपलोड करायची आहे. मित्रांनो, तुमचा फोटो अपलोड करताना तुमच्या फोटोची हाईट या ठिकाणी बघा 320 पिक्सलमध्ये आणि त्याची जी रुंदी आहे ती 240 पिक्सल असली पाहिजे. नंतर त्याचप्रमाणे तुमची सिग्नेचर आहे मित्रांनो त्याची हाईट जी आहे 60 पिक्सल असली पाहिजे आणि त्याची रुंदी जी आहे मित्रांनो ती 140 असली पाहिजे. ओके. तर या ठिकाणी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्याची साईज आहे मित्रांनो तर ती 30 KB ते 70 KB याच्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. ओके. फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, फोटो अपलोड करताना तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड जो आहे तो व्हाईटच असला पाहिजे. दुसरा बॅकग्राऊंड असेल तर फोटो अपलोड होत नाही मित्रांनो. ओके. तर तुम्हाला तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईटच ठेवायचा आहे. पुढे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व पोस्टचे नाव येतील. त्या ठिकाणी तुम्हाला आता कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. तुम्हाला जर टायपिस्टसाठी आधी अप्लाय करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही आधी टायपिस्ट या पोस्ट निवडायच्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला प्लसचे आयकॉन दिसत असेल मित्रांनो त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला क्लर्कसाठी अप्लाय करायचं असेल मित्रांनो तुम्ही क्लर्कच्या पोस्टवरती आधी क्लिक करा. ओके. तर तुमच्या प्रिफरन्सनुसार तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. प्रिफरन्स दिल्यानंतर खाली तुम्हाला एक चेकबॉक्स दिसतो या ठिकाणी टिक करायचं आहे. खाली डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत तर त्या सर्व ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे.
जर तुमच्या प्लेसचं नाव टाकायचं आहे, प्लेसचं नाव टाकल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे. जर तुमची माहिती बरोबर असेल तर तुम्हाला खाली सबमिटचा ऑप्शन दिसेल, तर तुम्ही सबमिट करू शकता. ओके मित्रांनो, जर तुमची माहिती जर चुकलेली असेल, तुम्हाला वाटतं की आता चेंज करायची आहे, तर तुम्ही खाली एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही माहिती चेंज करू शकता. ओके जर तुमची माहिती बरोबर असेल सर्व, तर तुम्ही खाली जो चेकबॉक्स या ठिकाणी टिक करा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी सबमिट करा. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटची विंडो ओपन होईल. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीवर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट येऊन जाईल. तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल मित्रांनो बघा, ॲप्लिकेशन हिस्ट्री. तर ॲप्लिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता. ओके पण ते पेमेंट केल्यानंतर. ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण रेल्वे भरतीसाठी फॉर्म कसा भरायचा त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फॉर्म भरताना. मित्रांनो, तुम्हाला जर ग्रॅज्युएशन बेसवरती फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पुढे असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.